लोकसभेची निवडणूक झाली आणि आता उत्कंठा लागली आहे ती मतमोजणीची. आता 4 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील. नेमकं दादा दादा मला सांगाल, आता मतमोजणी आहे 4 तारखेला आणि सर्व आता काउंटडाऊन सुरू झालं आहे, नेमकं काय सांगाल? काही नाही, आता मी पूर्ण जिल्हा मतमोजणीचीच वाट पाहते, निकालाची वाट आहे. लोकांना आतुरता झालेली आहे की काय रिझल्ट येतो अकोल्याचा. मी पण शांत आहे, निवांत आहे, मी पण वाट पाहतो आहे. आणि मधल्या काळात वोटिंग झाल्यापासून तर आतापर्यंत मी कंटिन्युअस खेड्यापाड्यांनी फिरतो आहे, लोकांशी संवाद साधतो. आजच आम्ही पातूरला एक छान बैठक घेतली शेतकऱ्यांची, मुलांची, आणि पातूरच्या डेव्हलपमेंटसाठी काय करायचं, चोंडीला प्रकल्प आहे तर मग तिथं काय करायचं आहे शेतकऱ्यांसाठी. तिथं फुलाची शेती खूप होते, त्यांच्या समस्या जाणून घेतो. म्हणजे असं काम तर चालूच आहे. आणि मतमोजणीच्या दिवशीची जी तयारी आहे ती सगळं चालू आहे, त्याचं ट्रेनिंग चालू आहे. मुलांना जेवढे काही तिथं येणार आहेत त्यांना एक प्रॉपर ट्रेनिंग काल दिलं आम्ही. काही इथं 24-25 लोकांना इथं दिलं, मग ते जाऊन प्रत्येक विधानसभेत जाऊन तिथल्या लोकांना ट्रेनिंग देणं, असं चेन नेटवर्क करून ते व्यवस्थित केलं. तर चालू आहे पूर्ण तयारी. 4 तारखेची जितकी मला वाट आहे तितकी पूर्ण महाराष्ट्र अकोल्यातील जनतेला, अकोल्यातीलच नाही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला वाट आहे की यावेळेस काही होतं का. काय वाटतं तुम्हाला, काय स्थिती राहू शकेल, काय सांगाल? कारण मध्ये हवे दावे मोठ्या प्रमाणात होते, काय सांगाल नेमकं काय स्थिती राहू शकेल? नाही, मी जे ओव्हरऑल सगळ्या गावांचा, खेड्यापाड्यातल्या लोकांचा, कार्यकर्त्यांचा, प्रत्येक एजन्सीच्या मार्फत जे रिव्ह्यू घेतला आहे त्याच्या निश्चितच आज तरी मी कॉन्फिडंट आहे की सीट निघून जाईल म्हणून. आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मी बूथवाईज पूर्ण माझं माहिती घेतली, बूथवाईज पूर्ण हे कलेक्ट केलेलं आहे, लोकांचे इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं आहे, प्रत्येक गावातनं लोकांकडनं माहिती केलेली आहे की निश्चित सगळं रिव्ह्यू घेतल्यावर तर वाटतंय की बा 100% सीट निघून जाईल म्हणून. महाविकास आघाडीची सीट निघेल निश्चित. मध्ये मोठ्या प्रमाणात हवे दावे होते, पण तरीही विजय जो आहे हा महाविकास आघाडीचा राहणार, या ठिकाणी अभय पाटील यांनी बोलून दाखवलं. गणेश सोनवणे, मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.